विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर योगेश गवळी, सहाय्यक प्राध्यापक, वाणिज्य विभाग, विनायक विज्ञान महाविद्यालय, नांदगाव खंडेश्वर, अमरावती. मित्रांनो, आज आपण BCom भाग 3 सेमिस्टर 5 यातील BRFC म्हणजेच बिझनेस रेग्युलेटरी फ्रेमवर्क, याला मराठीत व्यवसाय नियामक व नियमन कायदे असे म्हणण्यात येते, या विषयातील पहिलं युनिट भारतीय करार कायदा 1872 यावर चर्चा करणार आहे. मित्रांनो, या युनिटमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे या युनिटचं नाव जे आहे भारतीय करार कायदा 1872. याचा अर्थ हा आहे की भारतात पहिल्यांदा जो कराराचा कायदा झाला तो 1872 या साली झाला. तर मित्रांनो, या कायद्यात कराराची काय व्याख्या दिलेली आहे किंवा करार म्हणजे काय हे आपण आता पाहूयात. तर पहा, भारतीय करार कायदा 1872 नुसार करार म्हणजे काय. मित्रांनो, हे समजावून घेण्यासाठी सर्वात प्रथम कराराचे जे विविध प्रकार पडतात त्यातील वैध करार, वैध याचा अर्थ होतो ज्याला कायदा मान्यता देतो असा करार, त्या कराराची आपण व्याख्या पाहूया. पहा, भारतीय करार कायदा 1872 कलम 2 ब्रॅकेटमध्ये H नुसार an agreement enforceable by law is a contract. व्याख्या छोटी आहे, सोपी आहे, समजायला देखील सोपी आहे. या व्याख्येची काय वैशिष्ट्ये आहेत ते आपण पाहू. पूर्ण व्याख्येमध्ये 2 शब्द महत्त्वाचे आलेले आहेत, ते म्हणजे ॲग्रीमेंट व एन्फोर्सेबल बाय लॉ. या 2 शब्दांवरून वैध कराराची काही वैशिष्ट्ये आपण ठळकपणे मांडू शकतो. पाहूयात. वरील व्याख्येवरून आपण असे म्हणू शकतो की प्रत्येक स्वरूपाचा करार की ज्यात ॲग्रीमेंट म्हणजेच मान्यता किंवा संमती आहे व ज्याला कायद्याद्वारे मान्यता आहे. मित्रांनो, ही व्याख्या समजून घेताना आपल्याला ॲग्रीमेंट या टर्मचा किंवा ॲग्रीमेंट या संज्ञेचा अर्थ समजावून घेणे आवश्यक आहे. ॲग्रीमेंट व कॉन्ट्रॅक्ट जर तुम्ही सर्च केलं तर ॲग्रीमेंट म्हणजे देखील करारच होतो व कॉन्ट्रॅक्टमध्ये म्हणजे देखील करारच होतो. परंतु ॲग्रीमेंट हे समाविष्ट बाब आहे करारातली. पाहूयात कराराच्या व्याख्येमध्ये जे ॲग्रीमेंट आला आहे त्या ॲग्रीमेंटचा काय अर्थ होतो. पहा, भारतीय करार कायदा 1872 कलम 2 इन ब्रॅकेट E नुसार एव्हरी प्रॉमिस अँड एव्हरी सेट ऑफ प्रॉमिसेस फॉर्मिंग द कन्सिडरेशन फॉर इच अदर. एव्हरी प्रॉमिस अँड एव्हरी सेट ऑफ प्रॉमिसेस. आता इथे प्रॉमिस याचा अर्थ होतो वचन. आता वचन देणं किंवा वचन स्वीकारणं याचा अर्थ हा आहे की इथे आता 2 पार्टीज निर्माण झालेल्या आहेत, म्हणजेच 2 वेगवेगळे व्यक्ती निर्माण झालेले आहेत. शिवाय एव्हरी प्रॉमिस अँड एव्हरी सेट ऑफ प्रॉमिसेस फॉर्मिंग द कन्सिडरेशन. कन्सिडरेशनचा अर्थ होतो मोबदला. ह्या 2 पार्टीज क्रिएट ज्या झालेल्या आहेत त्या पार्टीज जेव्हा एकमेकांमध्ये ॲग्रीमेंट करतील तेव्हा एक पार्टी दुसऱ्या पार्टीला प्रॉमिस करेल आणि मोबदला काहीतरी त्यात असेल. या दोन्ही गोष्टी ज्यात आहे त्याला आपण ॲग्रीमेंट म्हणू शकतो. वरील व्याख्या समजून घेण्याकरता आपण प्रॉमिस म्हणजे काय समजून घेणं आवश्यक आहे. पहा, सर्वात पहिले कॉन्ट्रॅक्ट, कॉन्ट्रॅक्टमध्ये ॲग्रीमेंट, ॲग्रीमेंटमध्ये प्रॉमिस आणि प्रॉमिस याचा अर्थ काय होतो ते आपण पाहू. पहा, प्रॉमिस किंवा वचन म्हणजे काय. भारतीय करार कायदा 1872 कलम 2 B नुसार when the person to whom the proposal is made signifies his assent thereto,
द प्रपोजल बिकम्स ॲन ॲक्सेप्टेड प्रपोजल. अ प्रपोजल वेन ॲक्सेप्टेड बिकम्स अ प्रॉमिस. पहा, शब्द वाचताना किंवा एखाद्याला बोलताना फार सोपा वाटतो, परंतु कायद्याच्या भाषेत प्रॉमिस याचा अर्थ काय होतो? वेन द पर्सन टू whom द प्रपोजल इज मेड सिग्निफाईज इज असेंट डेअर टू. म्हणजे जेव्हा एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीसमोर प्रस्ताव मांडला किंवा प्रस्ताव ठेवला व दुसऱ्या व्यक्तीने तो प्रस्ताव स्वीकारला, तेव्हा त्या प्रस्तावाला ॲक्सेप्टेड प्रपोजल किंवा स्वीकृत प्रस्ताव असं म्हटले जाते. आणि स्वीकृत प्रस्तावालाच प्रॉमिस समजण्यात येते कायद्याच्या भाषेत. म्हणजे मित्रांनो, इथे आपण एक उदाहरण घेऊन समजावून घेऊ. रामने श्यामला 500 रुपयाच्या मोबदल्यात घड्याळ देण्याचं वचन दिलं आणि ते वचन श्यामनी स्वीकारलं. जर ते वचन श्यामने स्वीकारलं तर त्यांच्यामध्ये ॲग्रीमेंट झालं असं समजण्यात येईल. जोपर्यंत प्रपोजल ॲक्सेप्टेड प्रपोजल होत नाही तोपर्यंत त्याचं रूपांतरण प्रॉमिसमध्ये झालं असं समजण्यात येत नाही. म्हणजे एकाने प्रस्ताव मांडला, इथे रामने प्रस्ताव मांडला आणि श्यामने जर तो स्वीकारला तरच त्याला आपण ॲक्सेप्टेड प्रपोजल किंवा प्रॉमिस समजू, अन्यथा त्याला प्रॉमिस समजण्यात येणार नाही. पाहू काय व्याख्येचं वैशिष्ट्य. वरील व्याख्येवरून हे लक्षात येते की एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीकडे प्रस्ताव सादर करावा, दुसऱ्या व्यक्तीने तो प्रस्ताव संपूर्ण समजावून घेऊन त्या प्रस्तावाच्या स्वीकृतीबाबत संमती द्यावी. दुसऱ्या व्यक्तीने प्रस्ताव स्वीकारल्यावर त्या प्रस्तावास स्वीकृत प्रस्ताव समजण्यात येईल. म्हणजे याचाच अर्थ हा होतो की जोपर्यंत प्रपोजल हे ॲक्सेप्टेड प्रपोजल होत नाही तोपर्यंत त्याला प्रॉमिस समजण्यात येणार नाही. मित्रांनो, हा झाला प्रॉमिसचा अर्थ किंवा ॲक्सेप्टेड प्रपोजलचा अर्थ. पुढे पाहू. स्वीकृत प्रस्तावाचे रूपांतरण वचनात झाले असे समजण्यात येईल. जोपर्यंत प्रस्तावाचे रूपांतरण स्वीकृत प्रस्तावात होत नाही तोपर्यंत त्याला वचन समजू नये. याचाच अर्थ ॲग्रीमेंट बरोबर ऑफर प्लस ॲक्सेप्टन्स. याचा अर्थ हा आहे की ॲग्रीमेंट झालं असं केव्हा समजण्यात येईल? एका पार्टीने दुसऱ्या पार्टीला ऑफर केली आणि दुसऱ्या पार्टीने ती ऑफर ॲक्सेप्ट केली तर त्या दोघांमध्ये ॲग्रीमेंट झालं असं समजण्यात येईल. मित्रांनो, याचा अर्थ हा आहे की रामने श्यामला ऑफर केली आणि श्यामने ती ऑफर स्वीकारली, ॲक्सेप्ट केली तर त्या दोघांमध्ये ॲग्रीमेंट झालं असं समजण्यात येईल. पुढे पाहू मित्रांनो. आणि व्याख्या जी आपण वाचली होती, पुन्हा एकदा आपण व्याख्येकडे जाऊ. व्याख्या होती ॲन ॲग्रीमेंट एन्फोर्सेबल बाय लॉ इज अ कॉन्ट्रॅक्ट. यापैकी आपण ॲग्रीमेंटचा अर्थ समजावून घेतला. आता आपण एन्फोर्सेबल बाय लॉ म्हणजे काय हे समजावून घेऊ. तर एन्फोर्सेबल बाय लॉ याचा अर्थ असा की करार पूर्णत्वास जाण्याकरता त्या करारास कायद्याची मान्यता असावी. म्हणजे जर कायदा मान्यता देत नसेल तर अशा गोष्टींना करार समजू नये. पहा, उदाहरणार्थ अंमली पदार्थाच्या करारास कायदेशीर मान्यता कधीच मिळणार नाही. कारण काय, अंमली पदार्थाचा करार कोणी जर करत असेल तर त्याला कायदा मान्यता देते का? अर्थातच कायदा त्याला मान्यता देणार नाही. म्हणजे असेच करार पूर्णत्वास जातात की ज्या कराराला कायद्याची मान्यता आहे. पहा, वरील सर्व अभ्यासाचा सारांश जर आपण पाहिला तर कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय? तर कॉन्ट्रॅक्ट म्हणजे ॲक्सेप्टेड प्रपोजल दॅट इज ॲग्रीमेंट
म्हणजे ॲग्रीमेंट प्लस एन्फोर्सेबल बाय लॉ डिफाईन्ड विदिन द लॉ. याचा अर्थ आपण जर मराठीत पाहिलं तर कॉन्ट्रॅक्ट म्हणजे करार, करारबरोबर ॲक्सेप्टेड प्रपोजल किंवा ॲग्रीमेंट ज्यात प्रॉमिसचा देखील समावेश होता. ॲक्सेप्टेड प्रपोजल म्हणजेच प्रॉमिस, म्हणजेच त्यांच्यात ॲग्रीमेंट झालं आणि शिवाय जे ॲग्रीमेंट झालं त्या ॲग्रीमेंटला कायद्याचं पाठबळ आहे, कारण त्या कराराला कायद्याचं पाठबळ आहे, तरच तो करार पूर्णत्वास जाईल. सो फ्रेंड्स, कॉन्ट्रॅक्ट इज इक्वल टू ॲक्सेप्टेड प्रपोजल प्लस एन्फोर्सेबल बाय लॉ. आशा करतो की मी जे लेक्चर घेतलं ते तुम्हाला समजलं असेल. मित्रांनो, ही कराराची व्याख्या झाली. याच्या पुढच्या लेक्चरमध्ये याच्यानंतर आपण इसेन्शियल्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट म्हणजे करार पूर्णत्वास जाण्याकरिता कुठल्या गोष्टी इसेन्शियल्स आहेत, कुठल्या गोष्टींची आवश्यकता असते, कुठले पॉईंट्स त्यात आहेत, पुढच्या लेक्चरमध्ये आपण त्यावर सविस्तर चर्चा करू. थँक्यू.